घोर कलियुग, 5 पत्नी 5 प्रेमसंबंध, तरीही मित्राच्या बहिणीवर प्रेम जडलं. दोस्तीचा केला भयंकर अंत. भोपाळमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मित्रानेच मित्राच्या बहिणीवर वाईट नजर टाकली. आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे आरोपीनं आधीच 5 वेळा लग्न केलं होतं आणि त्याचे 5 वेगवेगळ्या राज्यातील 5 इतर महिलांशी संबंध होते. 5 बायका आणि 5 अफेअर्स. आरोपीची वासना अजून थांबली नव्हती तेव्हा त्यानं त्याच्याच मित्राच्या बहिणीवर घाणेरडी नजर टाकायला सुरुवात केली, ज्यामुळे आरोपीनं स्वतःच्या जवळच्या मित्राची हत्या केली. प्रकरण मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमधील आहे, जिथं एका मित्रानं शत्रू बनून एक लज्जास्पद कृत्य केलं. भोपाळमधील एका ड्रायव्हरचे असे लज्जास्पद कृत्य समोर आलंय, जे ऐकल्यानंतर सर्वांनाच धक्का बसेल. 2 महिन्याहून अधिक काळ बेपत्ता असलेल्या तरुणाचा मारेकरी पोलिसांना सापडला तेव्हा त्यानं धक्कादायक खुलासा केला. आरोपीनं सांगितलं की त्यानं त्या तरुणाची हत्या केली होती आणि तो तरुण त्याचा जवळचा मित्रही होता. आरोपीनं पुढे सांगितलंय की मला त्याची बहीण आवडायची, पण तिचा भाऊ मध्ये अडथळा निर्माण करत होता, म्हणून त्याची हत्या करावी लागली. एवढंच नाही तर आरोपी पुढे म्हणाला की मी ड्रायव्हर म्हणून काम करतो. मृत संदीप प्रजापती माझा मित्र होता. मला तरुण मुली खूप आवडतात. माझे 5 लग्न झाले. मला संदीपची चुलत बहीणही आवडली. मला तिच्याशी लग्न करायचं होतं, पण संदीप माझ्या प्रेमात अडथळा निर्माण करत होता, म्हणूनच मी त्याला मारलं. मग त्यानं त्याच्या 2 मित्रांना संदीपच्या खऱ्या बहिणीला फोन करायला लावला आणि 1 लाख रुपयांची खंडणी मागितली. मग संदीपला आम्ही मारला आणि मृतदेह रतापाणी जंगलात फेकून दिला. आरोपी ओळख लपवून नोकरी करायचा. मित्राची हत्या केल्यानंतर आरोपी आपली ओळख लपवून 6 राज्यांमध्ये ड्रायव्हर म्हणून काम करत होता. त्यानं सांगितलंय की त्याचा मित्राचा मृतदेह रतापाणी जंगलात फेकल्यानंतर तो भोपाळमध्ये सोडला आणि नंतर नागपूर मार्गे कोलकाताला गेला. त्यानंतर तो आसाम, बिहार, महाराष्ट्र, कर्नाटक मार्गे आंध्र प्रदेशला पोहोचला, जिथं तो बनावट नावाने ड्रायव्हर म्हणून काम करू लागला.